प्रवाशांच्या सेवेत रात्रंदिवस धावपळ करणाऱ्या लालपरीला गणपती बाप्पा सध्या भरभरून आशीर्वाद देत आहेत। गणेशोत्सवाची सर्वत्र धूम सुरू असताना प्रवाशांची संख्या चांगलीच वाढली आहे। नागपूर जिल्ह्यातून दररोज सुमारे 1 लाख प्रवासी बसने प्रवास करीत असल्यामुळे एसटीच्या तिजोरीत नागपूर विभागात रोज 80 ते 90 लाखांची गंगाजळी जमा होत आहे। अकोला येथील एका व्यापाऱ्याला ब्लॅकमेल करून मूर्तिजापूर तालुक्यातील खरब ठोर येथील आरोपी पती पत्नीने 19 लाख रुपयांचा गंडा घातला। नेहमी पैशाची मागणी होत असल्याने सदर व्यापाऱ्यानं मूर्तिजापूर पोलिसांना माहिती देत तक्रार दाखल केली। तक्रारीनुसार पोलिसांनी सापळा रचून पती पत्नी दोघांनाही अटक हाती अटक केली आहे। नवीन वर्षात शहराला दररोज पाणी देण्याचं उद्दिष्ट महानगरपालिका महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने डोळ्यासमोर ठेवलं आहे। जानेवारी 2026 पासून शहरात दररोज किमान 371 MLD पाणी येईल। त्यामुळे नागरिकांना दररोज पाणी देणं सहज शक्य होईल। त्यापूर्वी प्रत्येक नळाला मीटर बसवण्याची योजना असून त्यासाठी DPR तयार करण्यात येणार आहे। त्यासाठी खासगी कन्सल्टंट नेमण्याचे आदेश महानगरपालिका प्रशासकांनी दिलेत। मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातूनच सरसकट आरक्षण मिळावे अशी मनोज जरांगे यांची मागणी आहे। याच मागणीला घेऊन ते मुंबईच्या आझाद मैदानात आमरण उपोषणाला बसले आहेत। त्यांच्या या मागणीला सर्वोच्च न्यायालय तसेच उच्च न्यायालयाचे काही निर्णय अडसर ठरत आहेत। त्यामुळे सरसकट मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देता येणार नाही असं सरकारचं मत आहे। दरम्यान जरांगे यांच्या मागण्यांवर तोडगा काढण्यासाठी मराठा आरक्षण विषयक मंत्रिमंडळ उपसमिती तसेच निवृत्त न्यायमूर्ती संदीप शिंदे यांच्याकडून वेगवेगळ्या पर्यायांचा शोध घेतला जात आहे। जरांगे यांच्या या आंदोलनामुळे आता राज्यातील इतर सर्वच विषय मागे पडले आहेत। प्रमुख नेते देखील या आंदोलनावर लक्ष ठेवून असून ते यावर बोलत आहेत। मनसेचे प्रमुख राज ठाकरे यांनी देखील माध्यम प्रतिनिधींना मराठा आरक्षणावर प्रतिक्रिया देताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर अप्रत्यक्षपणे टीका केली होती। आता राज ठाकरे यांच्या याच टीकेला एकनाथ शिंदे यांनीही प्रत्युत्तर दिलंय। मुंबईत मराठा आरक्षणासाठी आंदोलन सुरू असताना आता पुण्याहून मोठी बातमी समोर येते। ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके यांच्या मुलावर हल्ला झाला आहे। पुण्यातील दिवेघाट परिसरात ही घटना घडली। आदित्य हाके असं लक्ष्मण हाके यांच्या मुलाचं नाव आहे। यानंतर आता लक्ष्मण हाके यांच्याकडून संबंधित लोकांना अटक करण्याची विनंती पोलिसांकडे करण्यात आली आहे। मनोज जरांगे मराठा आरक्षणासाठी मुंबईतील आझाद मैदानात उपोषणाला बसले आहेत। अशातच शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी आझाद मैदानावर जात जरांगे पाटलांच्या तब्येतीची विचारपूस केली। यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला। खासदार सुप्रिया सुळे आझाद मैदानावर जरांगे पाटलांची भेट घेण्यासाठी गेल्या होत्या, मात्र प्रकृती खालावल्यामुळे जरांगे पाटील यांनी सुळेंशी बोलणं टाळलं। यानंतर बोलताना सुळे म्हणाले की जरांगे पाटलांना विकनेस आला आहे, कारण त्यांनी 4 दिवसांपासून काहीही खाल्लेलं नाही। रामायण या लोकप्रिय मालिकेचे निर्माते रामानंद सागर यांचे पुत्र प्रेम सागर यांचं निधन झालं। ते 81 वर्षाचे होते। गेल्या काही काळापासून ते आजारी होते। वृद्धापकाळातील समस्यांचा ते सामना करत होते। मिळालेल्या माहितीनुसार 31 ऑगस्ट रोजी सकाळी 10 वाजता त्यांनी अखेरचा श्वास घेतला। प्रेम सागर यांच्या निधनावर रामायण मालिकेत लक्ष्मणाची भूमिका साकारणारे अभिनेता सुनील लहिरी यांनी शोक व्यक्त केला आहे। मराठी चित्रपटसृष्टीतील अतिशय लोकप्रिय अभिनेत्री प्रिया मराठेचे 31 ऑगस्ट रोजी पहाटे निधन झालं। वयाच्या 38व्या वर्षी तिनं मीरा रोड येथील राहत्या घरात अखेरचा श्वास घेतला। प्रिया गेल्या काही दिवसांपासून कर्करोगाशी झुंज देत होती। तिची ही झुंज अपयशी ठरली। प्रियाच्या निधनानंतर संपूर्ण सिनेसृष्टीमध्ये शोक व्यक्त केला जात आहे। प्रसिद्ध अभिनेत्री मुग्धा गोडबोले रानडेनं पोस्ट शेअर केली आहे। एखाद्या व्यक्तीबद्दल कशा प्रकारे नकारात्मक प्रतिक्रिया त्याच्याबद्दलची कुठलीही पार्श्वभूमी ठाऊक नसताना केल्या जातात आणि हे किती असंवेदनशील आहे याबद्दल मुग्धा यांनी भाष्य केलंय। सलमान खानचे वडील सलीम खान हे नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत त्यांच्या कुटुंबाविषयी मोकळेपणे व्यक्त झाले। खान कुटुंबात गणेश चतुर्थी साजरी करण्याची परंपरा कधीपासून आहे याविषयी त्याने सांगितलंय। दिवाळी, गणेश चतुर्थी असो किंवा ईद, अभिनेता सलमान खानचे कुटुंबीय सर्वजण एकत्र साजरे करतात। सलमानचे वडील आणि ज्येष्ठ लेखक सलीम खान हे नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत आंतरधर्मीय लग्न, घरातील गणेशोत्सव आणि धर्माप्रती आपले विचार याविषयी मोकळेपणे व्यक्त झाले।